नमस्कार. आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो, अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला मला आलेला सद्गुरू माऊलींचा अनुभव तुम्हाला एक थोडक्यात सांगणार आहे. तर बघा, गुरुवारी मी बोलले बाबांना, शुक्रवारी पण बोलले मी, आणि शनिवारी मी डायरेक्ट बाबांना म्हटले, बाबा माझी जास्त परीक्षा बघू नका, म्हटले माझी एवढी इच्छा पूर्ण करा. दुसऱ्यांचं दुःख असेल ते जर आपल्याकडनं काही हलकं होत असेल तर ते करण्याचा नेहमी प्रयत्न केला की परमेश्वर आपल्या नेहमी बरोबरच असतो. काय माहित का बरं, बाबांचाच आदेश होता की काय मला. तर मी एक माझ्या मैत्रिणीसाठी, म्हणजे तिच्या सुखदुःखासाठीच बाबांजवळ काहीतरी बोलत होते. मी जास्तीत जास्त बाबांजवळच हट्ट करते, बाबांजवळच बोलते. आणि माझं जे माझ्या हाचा अनुभव नाही, खूप अनुभव असे आलेले मला. आणि मी हक्कांनी बाबांजवळ कधी कधी रागावते, पण कधी प्रेमाने बोलते. असं माझं स्वतःच चालू असतं, कारण माझ्या जीवनात ते जेवढे हक्काचे आहे तर बाबांवरच जास्त प्रेम आहे, एवढं सांगू शकेल तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये. आणि बाकीच्यांवरती तर आहेच आहे, माझे मुलं वगैरे, ते तो विषय तर वेगळाच आहे. पण सद्गुरूंवर माझं जेवढं प्रेम आहे, म्हणजे मला बाबांच्या आश्रमावरती म्हणजे कोकमठाणला गेल्यावर जेवढा आनंद होतो तेवढा आनंद मला कुठेही गेले तरी होत नाही. तिथे तिथे जेवढी मनाला मन शांती मिळते आणि जेवढा आनंद वाटतो तेवढा मला इकडे किती मी लांब फिरले, कुठे पण गेले तरी मला त्यात मिळत नाही. आणि बाबांच्या तिथं 1-2 तास जरी मी गेले ना तरी मला एवढी खुशीत राहते. माझा आनंदच माझा म्हणजे कोकमठाण आहे. एवढं मला आश्रमावरती एकदा बाबांचं दर्शन झालं की मला खूप काही मिळाल्यासारखं वाटत असतं. जे भाविक आता कोकमठाणला जातात त्यांना तर माहीतच आहे हे. जे माझे आत्मा मालिक भाविक पण माझे व्हिडिओ बघत असतील त्यांना माहितीच आहे, बाबांच्या दर्शन केल्यानंतर किंवा बाबांच्या आश्रमावर गेल्यावर जेवढा आनंद मिळतो तेवढा कशातच नसते. तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहीत आहे. तर चला, आपण जो मेन सब्जेक्ट बोलतोय त्या सब्जेक्टवरती येऊया. मी तिसऱ्या दिवशी पण बाबांना बोलले माझी इच्छा. मग बाबांना म्हटले, एवढी एवढी इच्छा माझी पूर्णच व्हायला पाहिजे बाबा, नका माझी परीक्षा बघू. ध्यानातच सांगितलं बाबांना. आणि त्या दिवशी रात्री मी झोपले. दुसऱ्या दिवशी पहाटेच 5 वाजता बाबा माझ्या स्वप्नात आले. आश्रमावरती कोकमठाणला गेले आणि तिथं सत्संग चालू आहे. सत्संगात गेल्यानंतर बाबांची आरती झाली, बाबांचा जय जयकार झाला. तर मी स्वतःच बोलले मोठ्याने की घालील लोटांगण वंदीन चरण, डोळ्यांनी पाहिलं रूप तुझे. आणि बाबांकडं डोळ्यांनी पाहिलं रूप तुझे म्हटल्यावर बाबांकडे बघून घेतलं. मला असं माझ्या डोळ्यातून अचानकच, म्हणजे बाबांना भेटल्यामुळं मला खूपच असं रडू आल्यासारखं झालं. म्हणजे ते पण माझ्याकडे बघता आणि मी पण त्यांच्याकडे बघते असं मला जाणवलं. सगळ्या भाविकांनी जय जयकार केला. मी पण सबका मालिक आत्मा, सबका मालिक आत्मा. जे आता जात आहे आश्रमावरती भाविक त्यांना तर माहितीच आहे. आणि त्यानंतर बाबांचा जय जयकार झाला. सर्व ध्यानाला बसले भाविक, मी पण ध्यानाला बसले. मग मी बाबांना बोलले, डायरेक्ट ध्यानात बोलले, बाबा ही माझी इच्छा पूर्ण, अशी माझी एक इच्छा आहे ती पूर्ण व्हायला पाहिजे. माझी परीक्षा का बघताय तुम्ही, असे तसं बोलले. तर बाबांनी काय केलं, बाबा पण ध्यानस्थ झाले. बाकी सगळे आश्रमावर जेवढे सत्संगात बसलेले भाविक होते तेवढे पण ध्यानस्थ झाले. आणि मी पण ध्यान लागून गेलं मला बाबांचं. आणि बाबा पण ध्यानस्थ झालेले होते. त्यानंतर 5 मिनिटानंतर बाबांनी माझ्याकडे बघितले आणि मी पण बाबांकडे बघितले. परत मी ध्यानस्थ झाले. आणि म्हणजे मी काय बोलते ना ते बाबांना सगळं कळत होतं असं मला जाणवलं. मी पण डोळे झाकले, बाबांचं ध्यान लागलं मला बऱ्यापैकी. आणि नंतर बाबांनी डोळे उघडले, मी पण डोळे उघडले आणि मी बाबांशी बोलले ध्यानातच. आणि ते बाबांना कदाचित नाही, म्हणजे खरोखरच बाबांना ते समजलं. आणि बाबांनी डोळे उघडले आणि बाबांनी काय केलं, तिथे एक गुलाबाचं फूल स्टेज जवळ असतात, तर बाबांनी एक फूल घेतलं, नाकाला लावलं, त्याचा छान वास घेतला. आणि माझ्याकडे बघून बाबा हसले. आणि ते फूल बाबांनी, मी पुढंच बसलेली होते
बाबा स्टेजवरती होते, तर बाबांनी वाज घेतला, माझ्याकडे बघितलं आणि बाबांनी ते फूल डायरेक्टली असं पुढं टाकलं आणि ते फूल माझ्या ओटीतच पडलं. असं स्वप्न मला पडलं. तर मी त्यावेळेस असं बोलत होते की बाबा, माझी इच्छा पूर्ण जर होणार असेल तर मला कसं काय होईल की नाही माझी इच्छा पूर्ण, असं मी बाबांना बोलले. आणि बाबांनी ते फूल डायरेक्टली असं पुढं टाकलं आणि ते फूल माझ्या ओटीतच पडलं. नंतर मी बाबांकडे बघितलं, बाबा पण खूप हसले. नंतर सकाळचे 5:45 वाजलेले होते. दर्शन घेतलं बाबांचं. एक प्रकारचा मला दृष्टांत झाला बाबांचा. आणि त्यानंतर एक दुपारपर्यंतच माझी जी मनात इच्छा होती, मी जे बाबांना बोलत होते ते पूर्ण झालं. मग फूल फेकलं तेव्हाच बाबांनी मला तो आशीर्वाद दिलेला होता. म्हणजे काही काही आशीर्वाद असे असतात ना गुरूंचे, ते गुप्त असतात, ते आपल्याला आपण कळत नाही आपल्याला. पण मला समजलं होतं, बाबा जेव्हा हसले ना, बाबा हसले म्हणजे माझे जे मनात आहे ती इच्छा पूर्णच होणार आहे. मला सांगण्याचं तात्पर्य माझं असं आहे व्हिडिओतून की तुम्ही एखादी इच्छा जरी बाबांजवळ बोलत असाल आणि बाबा स्वप्नात वगैरे आपल्या स्वप्नात येऊन गेले, म्हणजे साक्षात बाबांनी आपल्याला दृष्टांत दिलेला आहे. ती गोष्ट घडण्याच्या अगोदरच बाबांनी दृष्टांत दिलेला आहे. ती गोष्ट तुमची पूर्ण होणार आहे. मनापासून जर तुम्ही परमेश्वराचे नामस्मरण केले तर परमेश्वर आपल्या जवळच आहे. कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. पासून परमेश्वराचे नाम स्मरण करा आणि ते मनापासून करा, कारण परमेश्वर हा आपल्या बरोबरच आहे. असा हा बाबांचा छोटासा अनुभव. खरोखरच मनापासून माझी इच्छा पूर्ण झाली. त्याबद्दल बाबांना सर्वप्रथम मी प्रणाम करते. आत्मा मालिक. गुरुदेवा तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो, मेरे प्रभु तुम्हारी जय जय हो, सद्गुरुदेवा तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो, मेरे प्रभु तुम्हारी जय जय हो, मेरे प्रभु तुम्हारी जय जय हो, आत्मदेवा तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत चला, जास्तीत जास्त लाईक करत चला आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करत चला. पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना आत्मा मालिक.